राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पडत्या काळामध्ये माननीय उद्धव साहेबांचा जो साथ दिला किंवा त्यांना जो खंबीरपणे पाठिंबा दिला, आज त्याच गोष्टीसाठी जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आम्हाला विचारात घ्या असं बोलावं असं वाटतं. मताधिक्य पाहिलं तर तिथे फक्त शिवसेनेला जो 7,000चा लीड होता तो 1,000च्या खाली आला. सांगायला लाज वाटते 500च्याही खाली आला. अशा व्यक्तीत आम्ही साथ दिली, परंतु लीड ठेवण्याचं काम केलं. आमची विचारणाच केली जाणार नाही या वळी विभागातील कार्यकर्त्यांची आणि त्यांना एखादी उमेदवारी दिली जाणार नाही. हे खूप अपमानास्पद मला वाटते. आज जे त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रित आलेली आहे ते तर त्यांना पाडण्यासाठी उभे होते. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर वेगवेगळी राजकीय समीकरणं बाहेर यायला लागली आहेत. कधीही अपेक्षित नसलेली ठाकरे बंधूंची युती झाली. सेना आणि मनसे ही युती अस्तित्वात आली किंवा ती आपण म्हणू शकतो त्याची घोषणा देखील झाली. परंतु हे सर्व होत असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना कुठेतरी विश्वासात नाही घेतलं गेलं किंवा कुठेतरी डावललं जात आहे. अशा कुठेतरी दक्षिण मुंबईतील वरई विभागातून, वरई विधानसभेतून या प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या यायला लागलेल्या आहेत. वरई विधानसभेचे आमदार स्वतः माननीय आदित्य ठाकरे आहेत. कुठेतरी आदित्य ठाकरेंना या नाराजीला सामोरं जावं लागतं आहे का, असा सगळा विषय आहे. संपूर्ण विषयाची माहिती आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडूनच जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत राजू पवार आहेत. पवारसाहेब, स्वागत आहे. आपली माध्यमांमध्ये आलेली प्रतिक्रिया देखील आम्ही बघितली. काय घडतं आहे वरईमध्ये, काय तुमचे म्हणणं आहे नेमकं? तुम्ही पाहिलं असेल, एक तर मी पहिल्यांदा बातमीकर या चॅनलचा आभार व्यक्त करतो की आपण खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाच्या विचारधारेला लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आपण विचारलं की या वरळीमध्ये काय चाललेलं आहे, तर ह्या वरळीमध्ये अनेक वर्षापासून लोकांना अपेक्षित असणारी राष्ट्रवादी ही काही कालाकरता जरी लोकांमध्ये नव्हती, प्रतिनिधित्व करत नव्हती, परंतु लोकांच्या मनामनात आणि लोकांच्या घराघरात ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदरणीय शरदचंद्र पवार ही पूर्वीपासून आहे. आणि ह्याचं उदाहरण तुम्ही जर पाहिलं तर 1999 सालापासून म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून जर मुंबई शहरामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पहिला लोकप्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठला असेल तर तो या वरळी विधानसभेतून होता. म्हणजे राष्ट्रवादी लोकांकरता नवीन नाही, परंतु दुर्दैव असं आहे की आत्ता ज्या पक्षांना आदरणीय पवारसाहेबांच्या आदेशानंतर आम्ही पाठबळ दिलं, बळकटी दिली आणि पुन्हा एकदा त्यांचं नाव या महाराष्ट्रात आणि मुंबई शहरामध्ये तशाच पद्धतीचे ठेवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या आदेशाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यावेळेला कॉर्पोरेशन महानगरपालिकेची निवडणूक येते त्यामध्ये आघाडी होत असताना, महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व पक्ष एकत्रित निवडणूक लढवायचं ठरवलं असतानासुद्धा आनंद आहे की दोन्ही आज शिवसेनेचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एकीकरण होतं आहे. त्यांची आघाडी झालेली आहे, दोन बंधू एकत्र आलेले आहेत. हा आनंद आम्हा सगळ्यांनाच आहे. आम्हालाच काय तर अख्ख्या महाराष्ट्राला आनंद आहे की कुठेतरी एकत्र आल्यामुळे आज विरोधकांना खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे किंवा विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. परंतु ह्या सगळ्या वातावरणात ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पडत्या काळामध्ये माननीय उद्धव साहेबांचा जो साथ दिला किंवा त्यांना जो खंबीरपणे पाठिंबा दिला, आज त्याच गोष्टीसाठी जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आम्हाला विचारात घ्या असं बोलावं असं वाटतं, हे चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही स्वबळावरती आहे आणि ती पूर्वीसुद्धा स्वबळावरती होती. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी आपली ताकद या वरळीमध्ये दाखवेल. आम्ही आपल्यापर्यंत येतो, बोला. नक्कीच साहेब, माझ्या सहकारी आता म्हणाले, मी या विभागाचा अध्यक्ष असल्याकारणाने पूर्ण जबाबदारी गेल्या खासदारकीची इलेक्शन आणि आमदारकीची इलेक्शन. साहेब, मला आवर्जून सांगावं वाटते, माझे नेते साहेब खासदार पवारसाहेब आदरणीय एक इंटरव्ह्यू राजसाहेबांनी घेतला होता त्यांचा, प्रकर्षाने मी ते सांगू इच्छितो.
त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणताना राजसाहेबांनी शेवटचा प्रश्न साहेबांना विचारला होता, राज की उद्धव. अशा वेळेला साहेबांनी म्हटलं ठाकरे कुटुंबीय. आज आम्ही त्या शब्दावर आणि त्या वाक्यावर ज्यावेळेला खासदारकी आणि आमदारकी लढवली गेली त्यावेळी आम्ही आमच्या मनात धरलं की आमच्या साहेबांनी जर ठाकरे कुटुंबीय म्हटलं आहे तर ठाकरे कुटुंबियाच्या खांद्याला खांदा लावून जे काही होईल, मग किती अडचणी येऊन दे, किती काय येऊन दे, किती आमिष येऊन दे, त्या सर्व आमिषांना ठुकरावून वरळी विभागात माझ्या नेतृत्वाखाली खासदारकी आणि आमदारकीची इलेक्शन लढवली गेली. ज्या ज्या ठिकाणी लढवली गेली त्या ठिकाणचं वातावरण मी डोळ्यांनी पाहिलं आहे. मुख्य प्रवाहात काम करत असताना माझे सर्व सहकारी होते. विशेष करून मी वॉर्ड क्रमांक 197बद्दल म्हणेन, जो कधीही शिवसेनेचा न झाला, इथे कधीही शिवसेनेचा उमेदवार निवडून नाही आला. आज अशा प्रभागात जेव्हा खासदारकीला आणि आमदारकीला मतदान हवं होतं त्यावेळेला बहुसंख्य लीड शिवसेनेला ह्या विभागातून 197मधून मिळाला. तसेच मी ज्या विभागाचं नेतृत्व करतो, ज्या विभागात आज मी स्वतःचा फॉर्म भरला आहे 195, त्या ठिकाणचं सांगताना मला एवढं सांगताना वाटेल की ह्या त्या विभागात तर 7 ते 8 हजाराची लिडिंग होती, परंतु तिथलं नेतृत्व करत असणारा उमेदवार शिंदे गटात गेला. पण शिंदे गटात गेल्यानंतर लोकांच्या शिवसैनिकांच्या म्हणणं होतं हा एकटाच गेला. पण ज्यावेळेला खासदारकी आणि आमदारकीला त्याचं मताधिक्य पाहिलं तर तिथे फक्त शिवसेनेला जो 7,000चा लीड होता तो 1,000च्या खाली आला. सांगायला लाज वाटते, 500च्याही खाली आला. अशा व्यक्तीत आम्ही साथ दिली, परंतु लीड ठेवण्याचं काम केलं. पण अशी अर्थव्यवस्था असताना, मतदारांची व्यवस्था असताना आज 2 भावांचे मनोमिलन झालं. आमच्या साहेबांनी म्हटलं ठाकरे कुटुंबीय ते एकत्र आलं, आम्हाला आनंद झाला. आमच्या साहेबांनी म्हटलं होतं की निवडणूक लढताना आम्ही तुमच्याबरोबर आहोत. 227 सीट आहेत साहेब. 227 सीटमध्ये जर आमच्या पक्षाला एक 30-35 सीट, एक सन्मानजनक 30-35 सीट जर मुंबईत देत असतील तर आमच्या राखीताईंनी म्हटलं होतं आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागू. आमचा स्वतःचा एक निर्वळा होता की वरळी विधानसभेतून किमान एक तरी सीट द्या. ती सीट कोणतीही द्या, आम्ही कोणत्या सीटबद्दल आग्रह धरला नाही. ती सांगत असताना 97 असेल, 95 असेल, 93 असेल, 96 असेल, सर्व ठिकाणचे फॉर्म आमचे कार्यकर्त्यांचा, जो कार्यकर्ता पवारसाहेबांसाठी राबतो अशा प्रामाणिक कार्यकर्त्याचा फॉर्म भरला. महिला विभाग झाला असल्या कारणाने इथे ज्या माणसाने ह्या पक्षाला उभारी दिली ते राजू पवार, ह्या 2 वर्षात ऑफिसेस इथे थाटले गेले, कामं केली, लोकांपर्यंत पोचायचं काम केलं. असेही आम्ही पोचत होतो, लोकांची कामं आली करत होतो, निस्वार्थपणे करत होतो, साहेबांच्या मदतीने करत होतो, ताईंच्या मदतीने करत होतो. जे आमचे मुंबई अध्यक्ष आहेत यापूर्वी जे होते त्यांच्या माध्यमातून करत होतो. काही ना काही आमची तडजोड चालू होती. पण मेन रोल आम्ही जो निभावला होता खासदारकी आणि आमदारकीमध्ये, तो निभावताना आम्ही हा विचार केला नव्हता की ही वेळ आमच्यावर येईल, महानगरपालिकेत आमची विचारणाच केली जाणार नाही या वरळी विभागातील कार्यकर्त्यांची आणि त्यांना एखादी उमेदवारी दिली जाणार नाही. हे खूप अपमानास्पद मला वाटते. पवारसाहेब, मी तुमच्यापर्यंत येतो. विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे वरळीतील एक मोठा फेस होता सचिन भाऊ अहिर. सचिन भाऊ अहिर स्वतः शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद इथे संपल्यात जमाय अशी टीका व्हायला लागली आहे. दुसऱ्या माध्यमांमध्ये आपण बातमी दिली होती. आता त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रतिक्रिया उमटायला लागल्यात. राष्ट्रवादीची वरळीमध्ये ताकद काय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस का म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत अशा टीका टिप्पणी होतात. काय उत्तर द्याल? एक लक्षात घ्या, जरी त्यावेळेला सचिन भाऊ जरी पक्ष सोडून निघून गेले तर तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की त्यानंतर आदरणीय आदित्य ठाकरे ह्याच वरळी विधानसभेत उभे राहिले होते. अखंड महाराष्ट्राचं लक्ष विधानसभेवरती होतं. अनेकांनी ठरवलं, आज जे त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रित आलेली आहे ते तर त्यांना पाडण्यासाठी उभे होते. त्या काळातसुद्धा राष्ट्रवादीने स्वतःचा उमेदवार माने यांना उमेदवारी देऊन त्या काळातसुद्धा लोकांना तर असं वाटत होतं की भाऊ गेल्यानंतर पक्ष इथे संपला, कार्यकर्ता दिसतोय की नाही. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा त्यावेळेला 23,000च्या वरती, म्हणजे 25 ते 23,000च्या मध्ये आम्ही लीड घेतलं. त्यावेळेला लोकांनी भरभरून, कुठेही आमचा प्रचार झाला नाही, कुठे आमच्या मोठ्या सभा झाल्या नाहीत किंवा आदरणीय साहेब वगैरे किंवा मोठे वरिष्ठ नेते न येतासुद्धा इथल्या स्थानिक पवारसाहेबांना मानणाऱ्या मतदारांनी हे लीड 25,000वरती नेलं. कशी काय राष्ट्रवादी संपू शकते? जर खरोखरच जर राष्ट्रवादी ह्या वरळी विधानसभेतून संपली असती तर ह्याच राष्ट्रवादीने पुनर्जन्म शिवसेनेला दिलेला आहे. तो खासदारकीच्या रूपात असेल, पुन्हा झालेल्या आमदारकीच्या रूपात असेल. तुम्ही पहा ना,
खासदारकीच्या वेळेला पडलेलं मतदान काय होतं, त्यानंतर लगेचच झालेल्या आमदारकीला जिथे 80,000च्या 90,000च्या लीडने आदित्यसाहेब निवडून आले होते, त्या ठिकाणी 8,000च्या लीडनं त्यांना परत यावं लागतं. मग हे कोणाचं मतदान आहे? हे आमचंच आहे ना. ज्या वेळेला ह्याच आदित्यसाहेबांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार होता त्यावेळेला 23,000 मतदान पडलं होतं आणि आदित्यसाहेबांबरोबर राष्ट्रवादी सोबत असताना आदित्यसाहेबांना पडलेलं मतदान, मग मतदान नक्की घटलं कोणाचं, शिवसेनेचं की राष्ट्रवादीचं? हे आत्मपरीक्षण माननीय आदित्यसाहेबांनी करावं. आणि आमचा जो घटक पक्ष आहे, जो महाविकास आघाडीत प्रमुख भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतो आहे, निश्चित मुंबईमध्ये आमचा जरी प्राबल्य जरी नसलं तरी काही वरळी विधानसभा जशी अनेक विधानसभा आहेत त्या ठिकाणी आमचं मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. मग घाटकोपरा असेल, कुर्ला असेल, वरळी असेल, तुमचं मुंबादेवी असेल, अशा बऱ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावरती महाविकास आघाडी मुंबई शहरामध्ये काम करू इच्छित आहे. आणि ह्या महाविकास आघाडीचा घटक म्हणून राष्ट्रवादीला कुणीही अंडर एस्टिमेट करू नये. सर, आज जो मुद्दा तुम्ही आमच्या या वळी विभागाबद्दल म्हटलात आणि माझ्या मित्रांनी जे गणित सांगितलं, आज एका वेगळ्या मुद्द्यावर दोन भाऊ एकत्र आले आहेत आणि तो मुद्दा आहे मराठीचा. साहेब, इथे राहणारा ह्या वळीतील बहुतांश लोक फक्त मराठी नाही, मुस्लिम आहे, तेलुगू आहेत, बौद्ध आहेत, रोहिदास समाजाचे आहेत, सर्व समाज सर्व. आणि इथे नांदणारा जो माणूस आहे तो फक्त मराठी म्हणून नांदत नाही, शेजारी शेजारी एकमेकाची घरं आहेत, मराठीत तेही बोलायला शिकलेत, मराठीचा आदर करायला तेही शिकलेत. परंतु ज्यावेळेला एखाद्या विषयावर एक करून आम्ही ह्या विषयासाठी मतं मागतो आहे तर विचार करावा लागेल वळीत इतर प्रांताच्या लोकांनी कोणाला मतदान करायचं. आणि त्यातच अपयशाची कुठेतरी मला चाहूल लागल्यासारखी वाटते. ही चाहूल न लागायची असेल तर राष्ट्रवादीने त्यांना दिलेलं सहकार्य भविष्यात जर या विभागात आमचं सहकार्य नको असेल तर राष्ट्रवादी साहेबांच्या आदेशावर चालेल. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कुठेतरी नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे. ठाकरेंची युती झाली परंतु राष्ट्रवादीला कुठेतरी डावलण्यात आलं, त्याच्यामुळे कुठेतरी नाराजीचे सूर प्रथमच वरईतून आता उमटलेले आहेत. या वरई विधानसभेतील राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झालेली आहे. अजून अनेक उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या नाही आहेत, वाटाघाटी अजून प्रलंबित आहेत. हे सर्व होत असताना आत्ताच सुरुवात झालेली आहे असं काही म्हणायला हरकत नाही. नमस्कार, माझं एकच म्हणणं आहे, महाविकास आघाडीच्या ज्यात शिवसेना असेल, मनसे असेल, आता त्यांची युती झाली, तर महाविकास आघाडीचं लोकसभा जे इलेक्शन लढली होती त्या टायमाला त्यांनी शिवसेनेनी खास करून त्यांनी विचार करायला पाहिजे की मुंबईमध्ये राष्ट्रवादी त्याच्यासोबत लढला तर राष्ट्रवादीची वोटिंग किती झाली मुंबईमध्ये, त्याच्यानंतर मुंबईमध्ये आमदारकी झाली, त्याच्यामध्ये शिवसेनेचे आमदार किती आले, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला त्याला किती पाठिंबा होता, याचं विश्लेषण पण त्यांनी करायला पाहिजे ना. जर मुंबईत अस्तित्व नसतं तर आमदार आले असते, वर्लीमध्ये आले, दादरला आहे, बँड्राला आहे, हे 4-5 जे आमदार मुंबईमध्ये पण जे आलेत ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं योगदान नाही आहे का असं त्यांना म्हणायचं आहे का? मग महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी तेव्हा सांगायला पाहिजे होतं ना की आम्ही शिवसेना उभाटागट आम्ही वैयक्तिक लढणार, आम्हाला महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही आहे, याच्यामध्ये राष्ट्रवादीचं योगदान नाही आहे का, काँग्रेसचं नाही आहे का, याचं पण आत्मप्रश्न त्यांनी करायला पाहिजे. एक लक्षात घ्या, जरी वरिष्ठांच्या बाबतीत महाविकास आघाडी म्हणून आमचे वरिष्ठ पक्षाची भूमिका त्या ठिकाणी आघाडी धर्म म्हणून पाळत असतील आणि वाटाघाटी जरी करत असतील तरीसुद्धा वरळी विधानसभेच्या वतीने ह्या 6च्या 6 वॉर्डमध्ये आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार सज्ज आहेत. आणि आपण जर महानगरपालिकेतून माहिती जर निवडणूक आयोगातून जर घेतली तर आमच्या 6च्या 6 उमेदवारांनी अर्ज आणलेले आहेत. एक लक्षात घ्या, आता जी खासदारकीची आणि आमदारकीची निवडणूक झाली ह्याचं जर बूथ वाईज जर निरीक्षण केलं आणि मागच्या 2017मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याचं बूथ वाईज निरीक्षण केलं त्यावेळेला प्रत्येक पक्ष तर स्वतंत्र लढलेला होता आणि 2017 नंतर त्या महाराष्ट्रामध्ये फार वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत, एका पक्षाच्या 2-2 पक्ष झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी खासदारकीमध्ये पक्षांचं मतदान कशा पद्धतीत विभाजन झालं हे सगळं निरीक्षण करण्यासारखंच तुमच्या समोर आहे. मग राष्ट्रवादीची वोट बँक किती आहे आणि किती कोणत्या बूथमध्ये आहे हे त्यांनी एकदा ठरवावं आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावा. नाही तर राष्ट्रवादी मैदानामध्ये
आजही उभी आहे, उद्याही राहणार आणि वेळ पडल्यास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणून या वरळी विधानसभेत आम्हाला भूमिका घ्यावीशी वाटली, जर आम्ही एखाद्या लोकांना निवडून आणू शकतो आणि आमचा विचार झाला नाही तर आम्ही पुढे महत्त्वाचा निर्णयसुद्धाही घेऊ शकतो. एवढंच ह्या ठिकाणी मी सांगेन. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी कुठेतरी संतापजनक वक्तव्य करत आहेत, कुठेतरी डावललं जातं आहे, अन्याय केला जातो आहे महाविकास आघाडीमध्ये, किंबहुना ठाकरेंकडून कुठेतरी बाजूला सारलं जातं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी नाराजीचे सूर उमटायला लागलेले आहेत. याचा परिणाम या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळू शकतो असं देखील इथे स्पष्ट होतं आहे. अशाच राजकीय घडामोडी, राजकीय बातम्या बघण्यासाठी पाहत राहा बातमीकार. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.